कीर्तनाचे भाव या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. वेळी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध. नाही उच्चारिला नाही विचारिला अधिकार म्या आपुला, करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पे किंकरा, करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध. विठ्ठल महायोग पिते तटे भीमरत्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास ज्ञानेश्वर भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हर
सोपान भगवान ब्रह्ममुक्ताख्या ब्रह्मचित्करा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र जननी देवांची दयांची केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता बिनवा विलासिनी जय चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी मी विठ्ठल बोलली लेपुरे वेळी वा पुढे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदने देवनिवासी श्री संत श्रीमंत वैराग्याचा मळा प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा आणि ज्ञानाची चितकला असणारे पंचमवेदाचे प्रणिते जगतवंद्य श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबार यांचा फार नाही पण 4 चरणाचा अभंग सर्वांच्या अंतःकरणात विराजमान असणारा भगवान परमात्मा आणि भगवान ज्ञानेश्वर महाराज यांच्या सेवेसाठी निवडलेला असून या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबाराय भगवान संत ज्ञानेश्वर महाराजांचं श्रेष्ठत्व सांगून स्वतःविषयी नम्रता व्यक्त करतात विठ्ठल अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे मी सुरुवातीला सांगितलं की तुम्ही म्हणता एवढा सोपा अभंग का घेतला आता सर्व गावकरी मंडळी कोणाचं कसं कंटाळून तानातून आलेले असते आणि आपण इथे आनंद देऊन ब्रह्ममाया सांगितलं त्याला वाटलं घरच्यापेक्षा इथं जास्त ताण होईल आहे की नाही त्यामुळे म्हणलं कसं सगळ्याला आता मला सांगा जर डॉक्टरकडे जाऊन गुण नाही आला तर याच्यात दोष कोणाचा आहे पेशंटचा का डॉक्टरचा दवाखान्यात गेलं डॉक्टरचा ना गुण नाही आलं तुम्हाला जर कळलं नाही तर ऐकणार कसं सांगणार त्यामुळे सर्वांच्या परिचयाचा असा अभंग हा अभंग पाठ नाही असा माणूस नाही हा अभंग पाठ नाही असा माणूस किंबहुना हा अभंग कोणी पाठ केलेला नाही हा पाठ झालेला हा कोणी पाठ केलेला नाही हा अभंग पाठ झालेला आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये कुठलीही प्रकारची तुम्ही सेवा करा हा अभंग म्हटल्याशिवाय कोणत्याही सेवेला परिसमाप्ती नाही तुम्ही हरिपाठ करा तुम्हाला शेवटी हा अभंग म्हणावाच लागणार तुम्ही काकडा करा शेवटी हा अभंग म्हणावाच लागणार आहे कीर्तन करा भजन करा काही काही ठिकाणी आरती घेत नाही परंतु हा अभंग म्हणून ज्ञानदेव तुकाराम केले जातात सप्ताची सांगता काल्याने होते परंतु काल्याची सुद्धा सांगता या अभंगाने होते सर्वांच्या परिचयाचा अभंग आहे आणि हा अभंग निवडण्याचं दुसरं कारण असं आहे की हा अभंग आपण रोजच म्हणतो आणि रोज म्हणत असल्यामुळे याच्या अर्थदृष्टीने आपण हा दुर्लक्षित केलेला आहे रोज आपण हा अभंग म्हणत असल्यामुळे याच्या अर्थाच्या दृष्टीकडे आपलं दुर्लक्ष आहे आणि मग उलट असं व्हायला पाहिजे होतं की जो अभंग आपण रोज म्हणतो त्या अभंगाचा अर्थ आपल्याला लवकर लक्ष द्यायला पाहिजे आणि लवकर अर्थ कळायला पाहिजे आहे की नाही रोज आता पण कसं असतं अति परिचयात आवडणे होत असतं अति परिचयात आवडणे होत असतं समजा रोज म्हणून जर अभंग त्याचा अर्थ कळत नसेल तर समजा टावर खाली देत नाही कळत नाही माझ्या भाषेत तुम्हाला रोज अभंग म्हणून जर आपल्याला अर्थ कळत नसेल तर समजा टावर खालीच रेल नाही टावर खाली रेंज असायला पाहिजे पण टावर खालीच रेंज नाही ऐक नाही रोज अभंग म्हणून अर्थ कळायला पाहिजे होता परंतु अर्थ कळत नाही याचा अर्थ मळा राखायला गेला लांबचे पाखरं राखा लागला पण जवळच पाखरं झालं आणि म्हणून हा अभंग अर्थदृष्टीने सर्वांच्या परिचयाचा व्हावा किंवा चिंतनासाठी अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग असून आणि भगवान ज्ञानोबराच्या सोहळ्यामध्ये ज्ञानोबराच्या चिंतन या अभंगाच्या द्वारा व्हावं म्हणून आजच्या सेवेसाठी निवडलेला अभंग
कारण सालाबाद प्रमाणे चालू वाटलेला हा अकारण करुणावरणारे भक्तवांच्या कल्पतरू भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने आणि कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबाराय यांच्या कृपाशीर्वादाने चालू वाटलेला हा ज्ञानोबाराच्या समाधी सोहळ्याचा उत्सव. आणि या सोहळ्यामध्ये खर तर आमच्या सारख्या पामराला या सोहळ्यामध्ये सेवा भेटणं एवढं सोपं नाही बरं का. तर सर्व ही भूमी म्हणजे ज्ञानाची भूमी आणि या ठिकाणी सेवा करण्याचा माझा योग आला. हा योग ज्यांच्यामुळे जुळून आला असे आमचे जीवलग मित्र गायनाचार्य संगीत विशारद आमचे शुभम महाराज बल्लाळ नावासारखे झालेत महाराज. आहे का नाही. त्याला सुरुवातीला आले म्हणलं आम्ही नाव त्यांना शोभून दिसतं तर मी तिला आहे का नाही. शुभम महाराजांची आज्ञा होती. महाराज म्हणले एक सेवा करा. म्हटलं काही अडचण नाही. महाराजांच्या आज्ञेहून ही सेवा माझ्या वाटेला आलेली. आणि त्याचप्रमाणे या सप्ताहाचं आयोजन नियोजन करणारे सर्व माऊली महाराज वाकीकर असतील महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे आमचे शुभम महाराज असतील. आणि या सोहळ्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आहे. आनंदाची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे श्रीमद भागवत कथा सुद्धा आहे. प्रकाश महाराज जावळे काजळे महाराजांची देखील चांगली अशी भागवत कथा चांगली चालू आहे. आणि या सेवेसाठी उपस्थित असणारे माझे जीवलग प्राण सखे गुरुबंधू मित्रमंडळ त्यांच्यामध्ये ज्यांची आता सुंदर तुम्ही आता चाल ऐकली असे आमचे जीवलग प्राणप्रिय आमचे आदित्य महाराज गाडे अतिशय कमी वयामध्ये आणि सुंदर अशी प्रकारची तयारी. त्यांचं जर तुम्ही सोशल मीडियाला त्यांचं नाव टाकून जर पाहिलं ना महाराज तर मी सांगू शकत नाही इतकं त्यांचं मोठेपण आहे बरं का. खरं सांगतो तुम्हाला चेष्टा नाही. तुम्ही टाकून पहा आदित्य महाराज गाडे म्हणून. त्यांचा आवाज हा सर्व महाराष्ट्रभर गाजलाय महाराष्ट्रात. आणि गेल्या 2 दिवसापासून मी त्यांच्या संग आहे. ती माझ्या संग नाही मी त्यांच्या संग आहे. असे आदित्य महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि त्याच प्रकारे लहाने आदित्य महाराज दोघांचं नाव आदित्य बरं. आणि आदित्य म्हणजे सूर्य आणि सूर्य असल्यामुळे किरणाला काय आहे का नाही. सूर्य असल्यामुळे किरणला काय पाहायचं काम नाही. अतिशय गोड गळ्याचे गायक महाराज. आणि इतक्या कमी वेळामध्ये इतकी जास्त प्रगती तुम्हाला कोणाची पाहायला भेटणार नाही. कारण आळंदीमध्ये असं एक महात्माच आहे महाराज. तुम्ही जर चालता पूर्वी दगडाखाली विंचू निघायची काय निघायची विंचू निघायचे. आता जर रस्त्यावर चालता ठेच लागली त्या दगड तर निघला ना बाजूला त्याच्यातून एखादा वादक किंवा गायक किंवा कीर्तनकार भेटा घेऊन निघाले. म्हणजे इतकं महात्म्य आळंदीच आहे महाराज इथं. पण कसं असतं कापस एकदाच सगळ्याचे फुटल्यानंतर जसं याचा माणसं भेटत नाही ना तशीच खेळ हा. म्हणजे चौकड सप्ते असल्यामुळे गायक वादक गुणेश्वर मंडळी हे सापडत नाही महाराज. जरी इथं पिकत असले तरी सापडत नाही. आणि छोटा पाकिट बडा धमाका असे आमचे आदित्य महाराज नागुलकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे शुभम महाराज आहेत. आमचे सचिन महाराज आहेत. बाबा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या चरणात नतमस्तक होतो. आणि आमच्या सारख्या लहान भावाच्या कीर्तनाची शोभा वाढवण्यासाठी आमचे जीवलग गुरुबंधू मित्र मंडळ त्यांचं नावच कृष्ण आहे महाराज. कृष्णा म्हणजे कृष्ण हा शब्द कसा तयार झाला सांगू. कृष्ण ते कृष्कर्षित धातू आहे श्रेष्ठमगणाचा जो इतरांना आकर्षित करतो त्याला कृष्ण असं म्हणतात. आणि त्यांच्या मृदंगाने त्यांच्या हाताच्या द्वारा मृदंगावरती जो आघात केला त्या आघातातून जो ध्वनी निर्माण झाला तो ध्वनी आपल्या कर्णपटलाला विश्रांती देण्यासाठी कृष्ण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण एवढ्याले मोठ्याले माणसं भेटणं हे सोपं नाही बरं का. पण सर्व शुभम महाराजांचे मित्रमंडळ आहे. सर्व त्यांच्यावर नितांत प्रेम करणारे आहेत. आणि म्हणून कृष्णा महाराज देखील आपल्या विद्यार्थ्यासह त्या कार्यक्रमाची शोभा वाढण्यासाठी उपस्थित आहेत. महाराजांचे चरणी मी नतमस्तक होतो. आणि त्याच तोला मोलाचे आमचे जीवलग गुरुबंधू मित्रमंडळ आम्ही त्या सोबतच शिकायला असायचो आणि अजूनही आहोत. ती बी आनंदीतच आहे. आमचे अश्विन महाराज ती देखील त्या तोला मोलाचे उत्कृष्ट असे मृदंग वादक आहेत. आणि महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर हे माझ्या परीक्षा घेण्यासाठी आले बरं का.
हे माझे परीक्षा घेण्यासाठी आलेले आहेत. आणि महाराज देखील यांचं सर्वच प्रेम माझ्यावर आहे. म्हणून सर्वांची उपस्थिती मला वंदनीय आहे आणि सर्व उपस्थित आहे, त्यामुळे सर्वांच्या चरणी एक नतमस्तक होतो आणि जशी जमेल तशी आपली येडी वागणी सेवा करायचा प्रयत्न करतो. विठाला मी उभा आहे परंतु माझा आवाज बसलेला आहे. मी उभा आहे परंतु माझा आवाज बसलेला आहे आणि माझा बसलेला आवाज तुमच्यापर्यंत ते पोहोचवतात. अतिशय उत्कृष्ट संस्कृती बरं करा. खरंच काही सांगायचं काम पडलं नाही, काय नाही काय नाही काय नाही. आता काही काही इकून सिटी आण तिकून सिटी आण 2 तास सुद्धा नीट थांबत नाही. पण अतिशय गोड सामशिष्टी आणि तिथं समोर 2 कॅमेरे लावलेले आहेत. त्याचप्रमाणे आमचे जीवलक गुरुबंधू मित्रमंडळ आमचे स्वप्नील महाराज ते देखील आपल्या कॅमेऱ्यासह या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे लहाने बंधू अशोक भाऊ गाडेकर ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. सर्वांच्या चरणी एकदा मनोभावे अभिवादन करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठाला तुम्हाला वाटलं जे विठ्ठल करतो का काय? तसं काय नाही. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. आता लक्ष द्या, अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. अभंग एका प्रकरणातला आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेमध्ये काही प्रकरण आहे, काही स्थितीपर प्रकरण आहे, काही उपदेशपर प्रकरण आहे, काही नामपर प्रकरण आहे, काही संतपर प्रकरण आहे, त्यामध्ये काही धरणे कार्याचं प्रकरण. आणि हा अभंग जो आहे तो धरणे कार्याच्या प्रकरणातला आहे. आता धरणे कार्याचं प्रकरण म्हणजे काय तर एक बीडचा जोशी नावाचा धरणेकरी होता बरं का. तुमच्या तिकडं जोशी नावाचा धरणेकरी होता आणि तो भगवान ज्ञानोबाराच्या दरबारामध्ये आला. आल्याच्या नंतर त्यांनी ज्ञानोबाराच्या दरबारामध्ये धरणं धरलं की मला काय ज्ञान पाहिजे, शास्त्राचं ज्ञान पाहिजे आणि धन पाहिजे. अशी 2 अपेक्षा भगवान ज्ञानोबाराच्या दरबारामध्ये त्यांनी येऊन धरल्या. भगवान ज्ञानोबा त्याच्या स्वप्नात गेले आणि त्याला सांगितलं की बाबा आता तुझा इथं बसून काय उपयोग नाही, आमचा सध्या कोर्ट बंद आहे. तुला जर तुझ्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर देहूला जगद्गुरु तुकोबाराचा अवतार झालेला आहे. जगद्गुरु तुकोबाराकडे तुम्ही जा, त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्या इच्छा पूर्ण होतील. देहूला गेल्याच्या नंतर तुमच्या इच्छा काय होईल पूर्ण होतील. आणि मग हा जोशी नावाचा धरणेकरी आळंदीहून निघाला आणि देहूच्या रस्त्याला लागला. देहूच्या रस्त्याला जात असताना ज्या ठिकाणी तुकोबाराच्या डोंगरावरती भजन करत होते, ज्या झाडाखाली बसून जगद्गुरु तुकोबारा भजन करत होते, हा जोशी नावाचा धरणेकरी जाण्याच्या अगोदर तिथे एक प्रकार घडला बरं का. प्रकार असा घडला की एक त्रिवेणी संघामध्ये राहणारा एक सावकार होता. सावकार कळतो तुम्हाला? सावकार कोणाला म्हणतात? जो काय दुसऱ्याकडून व्याजाने पैसे घेतो, दुसऱ्याला देतो. हा, जो काय दुसऱ्याला व्याजाने पैसे देतो त्याला सावकार म्हणतात. म्हणजे गडगंज श्रीमंती ज्याच्याकडे आहे अशाला सावकार म्हणतात. परंतु त्या सावकाराला मुलगा नव्हता. श्रीमंती भरपूर होती परंतु मुलगा नसल्यामुळे त्यांनी भगवान ज्ञानोबाराला नवस केला की मला जर मुलगा झाला तर मी हिरे माणिक मोत्याने भरलेले एक नारळ तुम्हाला काय करेन समर्पित करेन. आणि मग त्याला कर्म धर्म सहयोगाने मुलगा झाला. भगवान ज्ञानोबाराच्या कृपेने मुलगा झाला आणि नवस फेडण्यासाठी तो आळंदीच्या दिशेने निघाला. येत असताना चाकणच्या ठिकाणी त्याने मुक्काम केला. भगवान ज्ञानोबा त्याच्या स्वप्नात जाऊन सांगितलं की बाबा तू आता आळंदीला येऊ नको, तू तसाच देहूला जा. देहूला जगद्गुरु तुकोबारा आहेत त्यांच्याकडे नारळ समर्पित कर. आणि मग तो तसा देहूला गेला. ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारा भजन करीत होते त्या ठिकाणी त्यांनी हे नारळ ठेवलं. नारळ ठेवला आणि तो निघून गेला. जसा सावकार निघून गेला तसा जोशी नावाचा धरणेकरी त्या ठिकाणी आला. त्या धरणेकरांनी पाहिलं की जगद्गुरु तुकोबारा भजन करतात. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, 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 रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी,
तुकोबारांचं चालू होतं. चालू असताना जगद्गुरुची तुकोबार आहे, रात्रंदिवस आहे का नाही, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाची पवाडे, अशी अवस्था जगद्गुरु तुकोबाराची झाली होती. मग त्या जोशी नावाच्या धरणीकारांनी पाहिलं, महाराजाला आवाज दिला की महाराज मला भगवान ज्ञानोबारांनी तुमच्याकडे काय केलंय, पाठवलंय म्हणल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराला आनंद झाला की माऊलीने आपल्याकडे गिराईक पाठवले. महाराजाला आनंद झाला. महाराज म्हणले कशासाठी पाठवले? त्यांनी सांगितलं माझ्या 2 इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान ज्ञानोबारांनी मला तुमच्याकडे पाठवलंय. कोणत्या 2 इच्छा? तर त्यांनी सांगितलं मला शास्त्राचं ज्ञान पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला धन पाहिजे. बरोबर आहे? शास्त्राचं ज्ञान पाहिजे आणि दुसरी गोष्ट मला धन पाहिजे. आता अशा मागण्या सांगितल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराला त्याच्या दोन्ही मागण्या आवडल्या नाही. पण आता त्याला इथून उठून जाई म्हणता येत नव्हतं, कारण गिराईक मोठ्याने पाटील होते. बरं का? आणि मोठ्याने जर गिराईक पाटील असेल तर त्याला काही बोलता येत नाही. मोठ्या माणसाच्या कुत्र्याला सुद्धा हाड म्हणता येत नाही आपल्याकडे म्हणे, त्याला हाडा म्हणावं लागतं. आता गरीबाच्या लेकरांनी जर समजा विष्ठा केली, बरं का, गरीबाच्या लेकरांनी विष्ठा केली तर आपल्याला त्याची किळस येते. आपण म्हणतो अरे विष्ठा उचलून घे. परंतु मोठ्याच्या लेकरांनी जर शी केली ना, लहान लेकरांनी जर शी केली तर आपल्याला असं म्हणतात नाही की विष्ठा उचलून घे. आपल्याला असं म्हणावं लागतं की पप्प्याने आता हळदीचा गोळा टाकला तेवढा उचलून घ्या विठ्ठला. म्हणजे मोठ्याच्या लेकराला नाव ठेवता येत नाही. आणि म्हणून गिराईक मोठ्याने पाटील होतं, त्यामुळे त्याला उठून जाय सुद्धा म्हणता येत नव्हतं. मग जगद्गुरु तुकोबारांनी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा तुझे शास्त्र ज्ञानाच्या भानगडीत पडला ना, हे काय सोपं नाही. ज्ञान प्राप्त करणं सुद्धा काय सोपं नाही. बरं ज्ञान प्राप्त करशील, परंतु तुझ्याकडे जर नम्रता असेल तर ते ज्ञान शोभून दिसेल. नाही तर नम्रता जर नसेल, ऐक ना, विद्या विनयने संपन्नी, विद्या हे विनयने शोभत असते. आणि नम्रता, विनय म्हणजे नम्रता, जर का नम्रता नसेल तर ते ज्ञान त्याला अहंकार निर्माण करून देतं. बरं का? कुठल्याही प्रकारचं ज्ञान असू द्या मला, जर का नम्रता नसेल तर मग ते ज्ञान त्याला अहंकाराच्या तावडीत नेऊन घालतं महाराज. आणि मग अहंकार सोपा नाही. अहंकार सामान्य माणसाच्या नादीच लागत नाही. भगवान ज्ञानोबा म्हणतात नवला अहंकाराची गोटी, विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. ज्ञानोबा म्हणतात अहंकार सामान्य माणसाच्या नादीच लागत नाही. विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी. अज्ञाना पाठी लागत नाही तर सज्ञानाच्या पाठी मागं लागतो. आणि म्हणून ज्ञान प्राप्त झालं की माणसाला अहंकार वाटतो. नित्या नित्य ज्ञाने अभिमान वाढती, करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती. आणि मग अभिमान झाला की अभिमान यासी गर्भवास. मग पुन्हा पुनरपी जन्म, आहे का नाही, असे याला चालूच राहतो. मग त्यापुरतं हे ज्ञान करून तुला करायचं काय बाबा? तू कशाला शास्त्र ज्ञानाच्या भानगडीत पडतोय, कशाला ग्रंथाच्या भानगडीत पडतो? तुला ज्ञान प्राप्त करून जर देवाची प्राप्ती करायची तर देवाच्या प्राप्तीसाठी भजन कर ना, आहे का नाही? आणि नको पडू, आहे का, नको काही पडू ग्रंथाची भरी आणि शीघ्रवत करी हेच एक. कोणते? देवाची चाळी आळवावे देवा ओस देह सगळ्यात सोपा मार्ग जगद्गुरु तुकोबारांनी त्याला सांगितला. आणि दुसरी त्याची मागणी होती की धनाची. आता धन काय हे सुखदायक आहे का महाराज? धन सुद्धा दुःखदायक आहे.
मी सांगत नाही, आता मी सांगितलं तुम्हाला विश्वास येणार नाही, शास्त्राचा पुरावा घेऊन सांगतो. पंचदशिकार सांगतात की धन मिळवताना सुद्धा दुःख आहे, त्याचा सांभाळ करताना सुद्धा दुःख आहे, ते जर हरपलं तरी सुद्धा, खर्च झालं तरी सुद्धा दुःखच आहे ना, आहे का नाही? धनानं मर्जने क्लेश तथैव परिपालने नाशे दुःखे वे दुःखे दिगार्थान क्लेशकारिणी. क्लेशाचं म्हणजे दुःखाचं कारण असलेलं हे धन आहे. अर्जनम म्हणजे धन मिळवताना सुद्धा दुःख आहे, तथैव परिपालन, तसं दुःख परिपालन करताना, नाशे दुःख, खर्च झालं तरी दुःख, वेळ दुःख म्हणजे हरपलं तरी, आणि असं दुःखाचं कारण म्हणजे धन आहे. आणि असं जंतू ज्ञानोबराकडे मागायला लागला, असं तो कोबरा त्याला समजून सांगू लागले, अरे बाबा हे तू धन मागतोय ते नश्वर अशा प्रकारचं आहे. तुका म्हणे धन भाग्य, तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत धन, अशाश्वत अशा प्रकारचं धन आहे. कारण द्रव्याच्या मागे कळीकाळाचा लाग आणि म्हणून संग खोटा त्याचा, असं तू कोबरा त्याला समजून सांगू लागले की बाबा देवाकडे काय हे धन मागायची गोष्ट आहे का? ही धन ही कोणाकडे मागून मिळत नसते, ही ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार मिळत असते. बरं, काही गोष्टी आपल्याला प्रारब्धानुसार आहे, काही गोष्टीसाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतात, आणि काही गोष्टी आपल्याला सहज प्राप्त काही गोष्टी आपल्याला सहज प्राप्त, श्वासोश्वास आपल्याला सहज प्राप्त, कोणाला मागायची आवश्यकता आहे का? कोणाला सहज प्राप्त आहे. परंतु काही गोष्टी आपल्याला प्रारब्धाने मिळतात. प्रारब्धची जोडी धन, प्रारब्धची वाढी, मान, आहे का नाही? तीन गोष्टी आपल्याला प्रारब्धाने मिळतात. अन्न अन्न मन धन हे तो प्रारब्धाने मिळणार. मला तुम्ही किती प्रयत्न करा, आपण म्हणतो आज बासुंदीची पंग धुकली, अरे त्या नशिबातच नव्हती. कारण ते अन्न हे प्रारब्धाने मिळत असतं. अन्न मान, मान ज्याला जेवढा मान मिळायचा आहे तेवढा त्याच्या प्रारब्धाने मिळत असतो. कारण हे तुकोबराचे वाक्य मी माझ्या मनाने सांगत नाही, हे तुकोबरा सांगतात की अन्न मान ज्याला जेवढा मान मिळायचा आहे तेवढा त्याला मान मिळणारच आहे. कोणी कितीही प्रयत्न केला तरी त्यामध्ये बाधा येऊ शकत नाही, कारण हे तुकोबराचे वाक्य आहे. आणि तिसरे तुकोबरा म्हणतात की धन हे ज्याला जेवढं मिळायचंय तेवढं त्याच्या प्रारब्धानेच मिळणार आहे. भाग्य से कम और भाग्य से अधिक किसी को कुछ नहीं मिळणार. त्याच्या जर भाग्यात असेल तर त्याला ते दिसतच महाराज, धन प्राप्त होतच. परंतु भाग्यात जर नसेल, अभाग्य पुरुष जर असेल तर त्याला धनाच्या ठिकाणी सुद्धा सर्प, विंचू आणि कोळसे दिसतात. धनाच्या ठिकाणी सुद्धा काय? सर्प, विंचू दिसे. धन अभाग्य कोळसे, अभाग्य पुरुषा धन सर्प विंचू कोळसे दिसे. विठ्ठल म्हणजे जर भाग्यवान पुरुष असेल तर त्याला ते धन दिसते, परंतु अभाग्य पुरुष जर असेल तर त्याला ते धन मात्र धनाच्या ठिकाणी त्याला सर्प, विंचू आणि कोळसे दिसतात. म्हणून धन हे प्रारब्धाने मिळत असते. भगवान ज्ञानोबा म्हणतात भाग्याची नि बडसे, उद्यमाची नि मिसे, समृद्धी दाता पैसे घरी घे. भाग्याचे नि बडसे, मग त्याचं जर भाग्य मोठं असेल आणि त्यांनी जर प्रयत्न करीत असेल तर समृद्धी म्हणजे त्याच्या घरी लक्ष्मी येत असते. बरं का, त्याच्या जर भाग्यामध्ये ते धन असेल आणि ते धन भाग्याचं धन, आता तुम्ही म्हणता भाग्य जर असेल तर प्रयत्न करायची काय गरज आहे का नाही? आता काही काही किती प्रयत्न करतात महाराज, परंतु त्याला ते प्राप्त होत किती काय. एखाद्या गोष्टीसाठी काही काही मनुष्य किती काही प्रयत्न करतात. आपल्या सर्वांना उदाहरण, सगळ्यांना अनुभव आहे.
एखादी गोष्ट मिळवण्यासाठी अनेक जण किती काही प्रयत्न करतात, परंतु त्यांना ते प्राप्त होत नाही. का? कारण त्यांच्या भाग्यात नाही. आणि जर भाग्यात असेल तर प्रयत्न चालू ठेवा, तुम्हाला एक ना एक दिवस ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण जगद्गुरु तुकोबरा म्हणतात की त्या वेळीचा त्या प्राप्त होण्याचा टाइम आल्याशिवाय आपल्याला ती गोष्ट प्राप्त होत नाही. तुका म्हणे नाही चालत तातडीत, प्राप्त काळ घडी आल्यावी. त्या गोष्टीचा प्राप्त वेळ आल्याशिवाय आपल्याला ती गोष्ट प्राप्त होत नाही. म्हणून प्रयत्नही माणसाने केले पाहिजे. आणि भाग्यात जर असेल तर प्रयत्न करण्याची काय गरज आहे असं तुम्हाला शंका येईल. परंतु जसं दह्यामध्ये तूप राहतं, परंतु ते प्रयत्न केल्याशिवाय तसं बाहेर येत नाही, तसं आपल्या भाग्यात धन आहे, परंतु ते प्रयत्न केल्याशिवाय, प्रयत्न निमित्त मात्र प्रयत्न केल्याशिवाय ते आपल्याला प्राप्त होत नाही. कारण तुकोबरा म्हणतात की व्यवसाय निमित्त फळ देतसे संचित. फळ हे संचित कर्म देत असतं, प्रारब्ध कर्म देत असतं, परंतु व्यवसाय मात्र निमित्ताने करावा लागतो. हे निमिष म्हणजे काहीतरी एक निमित्त म्हणून काहीतरी आपण व्यापार केला पाहिजे. आपल्या प्रारब्धात असेल तर आपल्याला प्राप्त होतं. म्हणून मनुष्याने प्रयत्नही केले पाहिजे. म्हणजे भाग्यात आहे म्हणून आपण आळशी व्हायचं असं काही कारण नाही बरं का. भाग्यात जर असेल तर प्रयत्नाशिवाय ते मिळत नाही. म्हणून आपण प्रयत्नही केले पाहिजे. आपलं जर भविष्य आपल्याला घडवायचं असेल तर माणसाने प्रयत्न केले पाहिजे. आपलं जर भविष्य आपल्याला उज्ज्वल करायचं असेल तर आपण प्रयत्न केले पाहिजे. कारण कॅमेऱ्यात फिल्टर लावणे फक्त चेहरा चमकतो, आयुष्य नाही. विठाला समजून सांगू लागले की बाबा हे धन काय देवाकडे मागण्याची गोष्ट आहे, आणि कोणाकडे मागतो तू, देणारे कोण आहेत, आहे की नाही. आता मागण्याचं सुद्धा एक वैशिष्ट्य आहे. आपल्याकडे जे नाही ते मागावं, आणि ज्याच्याकडे मागायचं आहे त्याच्याकडे ते असलं पाहिजे. नाही ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे जर आपण मागायला गेलो तर उघड्यापाशी नागडे गेला आणि सणारात घेऊन मेलं, अशी गोष्ट होऊन जाईल ना. म्हणून त्याच्याकडे ते असलं पाहिजे. आपण कैवल्य सांभाळायचं चक्रवर्ती ज्ञानोबराच्या दारात आहे. कैवल्य म्हणजे साक्षात मोक्ष, जो पुरुषार्थ ती चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्ती पंथा जगा देतो, आहे की नाही. कैवल्याचे अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी की जळाची परी तलोट घे, असा अधिकार ज्ञानोबराचा. साक्षात कैवल्य मूर्ती म्हणजे कैवल्याचे पुतळे कोण आहे, ज्ञानोबर आहे. आणि साक्षात कैवल्याचा पुतळा या भूतलावरती अवतीर्ण झाला माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. आणि असे असणारे ज्ञानोबर आहे. ज्ञानोबराचा अधिकार काय सामान्य आहे का? मी काय सांगतो, तुकोबरा सांगायला लागले त्याला की बाबा कोणाच्या दरबारामध्ये तू काय मागायला लागला. ज्ञानोबर आहे म्हणजे कोणत्याही बाबतीत पहा महाराज ज्ञानोबर आहे श्रेष्ठचे. कोणत्याही बाबतीत तुम्ही जर ज्ञानाच्या बाबतीत पाहिले, ज्ञान यांचा गुरु राजा महाराव, आहे की नाही. ज्ञानाच्या बाबतीत ज्ञानांचा राजा, ज्ञानांचा गुरु. राजाच्या बाबतीत राजा महाराव म्हणजे महाराव म्हणजे महाराजाचा सुद्धा राजा ज्ञानोबर आहे. योग्याच्या बाबतीत जर पाहिलं तर ज्ञानाबाई माझी, ज्ञानराज माझी, योग्याची माऊली. योग्याच्या बाबतीत सुद्धा योग्यांची माऊली ज्ञानोबर आहे. जर अनाथाच्या बाबतीत पाहिलं ते ज्ञानाबाई माझी, अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. म्हणजे कुठल्याही बाबतीत पहा ज्ञानोबर आहे श्रेष्ठची महाराज. वेदशास्त्राचा जर विचार केला वेदशास्त्र देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई, असं ज्ञानोबराचं वर्णन आहे. आणि भक्ती साधनेच्या बाबतीत जर पाहिलं तर ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा म्हणजे असं असणारं ज्ञानोबराचं श्रेष्ठत्व आहे महाराज. आणि आमचे गुरुवारी सांगत असतात की नाही देवापेक्षाही ज्ञानोबरा श्रेष्ठ आहे. देवाच्या शब्दामध्ये फक्त देव आहे, परंतु ज्ञानोबराच्या शब्दामध्ये ज्ञानदेव आहे. देवापेक्षाही ज्ञानोबरा श्रेष्ठ आहे महाराज. कारण बघा भगवान परमात्म्याची कृपा झाली तर काय होतं, आणि ज्ञानोबराची कृपा झाली तर काय होतं. भगवान परमात्म्याची जर कृपा झाली मुखम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत् कृपातमहं वंदे परमानंदे माधवम. भगवान परमात्म्याची कृपा झाली तर मुका मनुष्य बोलू शकतो, पांगळा मनुष्य चालू शकतो,
भगवान परमात्म्यांच्या कृपेने पांगळा मनुष्याला सुद्धा भगवान परमात्मा वागवितो महाराज, आहे का नाही? तुकोबारा म्हणतात ना, वागवी पांगुळा महाराजाच चुकलो. लय अवघडच आहे. मी बी वारं पाहून तुझी असतो विठाला विठाला. तुका म्हणे त्यांची कळा वागवी पांगुळा पायावी. हे भगवान परमात्म्याची कृपेचं फल. भगवान परमात्म्याची जर कृपा झाली तर पांगळ्या माणसाला सुद्धा तो वागवतो, मुक्याला बोलवतो. परंतु ज्ञानोबाची जर कृपा झाली त्याची कृपा झाली तो पांगळा बोलतो. पण तो चालविली बिंदी बैसुनिया म्हैशी पत्रामुखी पुत्रामुखी बोलविल्या श्रुती. ऐक नाही होता कृपा तुमची पशु बोले वेद
निर्जीव चाले भिंत महिमागात रेड्या मुखे वेद बोलविला सर्वविचांचा हरविला शांत रूपी प्रकटला ज्ञानोबा माझा चालविली जगबिंदी हरणीचा गयाची भ्रांती मोक्ष मार्गीला सांगती ज्ञानोबा माझा. असं ज्ञानोबाच्या कृपेचं फल बर. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाच्या धरणेकरांना समजून सांगू लागले की बाबा तू कोणाच्या दरबारामध्ये काय मागायला लागला. ज्ञानोबाच्या दरबारात तू तिथं धन मागायला लागला. त्याने सांगितलं महाराज मी तिथूनही आलो पण तुम्ही इतर जर मला तेच सांगत असेल तर तुमच्या देणं होत असलं तर द्या नाही तर देणं होत नाही म्हणून सांगा. ज्ञानोबा त्याला समजून सांगू लागले. ज्ञानोबा त्याला तुकोबा त्याला समजून सांगू लागले की बाबा ज्ञानोबा सुद्धा तुला हे देऊ शकत होते. करी न ते काय होई महाराज परी पाही बी आहे का नाही. ज्ञानोबा तुला देऊ शकत होते तू इथं येऊ नाही ते मागा लागला परंतु तुला ज्ञानोबांनी का दिलं नाही तर परी पाही बीज शुद्ध तुझं बीज शुद्ध नाही. बीज या शब्दाचा अर्थ आहे अंतकरण बर का. तुझं अंतकरण शुद्ध नाही असं जगद्गुरु तुकोबा त्याला बोलू लागले. आणि बोलत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणले की तुझ्या ठिकाणी वाईट अशी वासना आहे या धनाची तू वासना करायला लागला असा वेळेपणा तू करू नको. ना असं बोलता बोलता ज्ञानोबा त्याला जगद्गुरु तुकोबा त्याला एक दोन शब्द येडे वाकडे बोलले. येडे वाकडे बोलले. तो म्हणला महाराज तुमच्या त्यांनी देणं होत असलं तर द्या नाही तर देऊ नका. मी चाललो निघून तुम्ही तुमचं घ्या बघू आहे का नाही. आणि मग असं तो धरणेकरी म्हणा लागला तर नंतर तुकोबाच्या लक्षात आलं की बाबा गिऱ्हाईक ज्ञानोबाने पाठवलेलं आहे आणि त्याची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय आपण जाऊ दिलं नाही पाहिजे. मग जगद्गुरु तुकोबारायांनी त्याला 11 अभंग लिहून दिले. किती 11 अभंग जगद्गुरु तुकोबारायांनी त्या धरणेकराला लिहून दिले. कशासाठी शास्त्राचं ज्ञान प्राप्त होण्यासाठी. आणि जे काय सावकारांनी नारळ आणलं होतं कशाचं होतं ते वा जागी हिऱ्या माणिक मोत्याचं ते नारळ होतं. आणि ते नारळ जगद्गुरु तुकोबारायांनी ते नारळ घेतलं आणि ते 11 अभंग ते 11 अभंग शास्त्राचं ज्ञान होण्यासाठी आणि हिऱ्या मोत्याचं नारळ धन मिळवण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांनी त्याला दिलं. आता जेव्हापासून मी हा प्रसंग वाचला ना कृष्णाचा तेव्हापासून एक नारळ इथं ठेवत नाही. काय सांगतो तर पण ते नारळ काय असं नाही विठ्ठल आणि नारळ दिलं. देवाचे उचित एकादश अभंग आणि महाफल त्याग करून गेला असं जगद्गुरु तुकोबा म्हणतात. त्याला एकादश म्हणजे 11 अभंग दिले आणि त्यांनी ते तसं टाकून दिले. तो म्हणला 30-30, 20-20 वर्ष झाले लोक अजून शिकतात आणि अजूनही शिकतात. त्यांना अजून पूर्ण ज्ञान होईना मला 11 अभंग वाचून ज्ञान होणार आहे का. त्यांनी ते नारळ आणि अभंग तिथे ठेवून दिले. आता मला अभंग मध्ये प्रवेश करायचा आहे. आता लक्ष द्या. तो धरणेकरी आला होता जगद्गुरु तुकोबारायांनी त्याला 11 अभंग दिले नारळ दिलं पण त्याने तिथे ठेवलं आणि निघून गेला. निघून गेल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराच्या लक्षात आलं की बाबा हा धरणेकरी होता वाईट मागणी करीत होता परंतु गिऱ्हाईक ज्ञानोबारायांनी पाठवलं होतं. ज्ञानोबारायांनी कशासाठी पाठवलं होतं की आपल्याकडे त्याची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून ज्ञानोबारायांनी ते गिऱ्हाईक आपल्याकडे पाठवलं. परंतु त्याची आपण इच्छा पूर्ण केली परंतु त्याची झाली नाही. आपण त्याला अभंग दिले नारळ दिलं परंतु त्याची इच्छा पूर्ण झाली नाही आणि उलट आपण नको नको त्याला ते येडी वाकडी शब्द बोललो. आणि नंतर जगद्गुरु तुकोबाराच्या लक्षात आलं की आपण त्याला 1-2 वेळी वाकडे शब्द बोललो आणि मग आता गिऱ्हाईक ज्ञानोबारायचं आहे. मग काय करावं. जगद्गुरु तुकोबा ज्या ठिकाणी भजन करत होते त्या ठिकाणी आळंदीकडे तोंड केलं आणि हात पुढे करून जगद्गुरु तुकोबा भगवान ज्ञानेश्वर महाराजाला म्हणू लागले की माऊली तुम्ही आमच्याकडे पाठवलेलं गिऱ्हाईक होतं आम्ही त्याची इच्छा पूर्ण करू शकलो नाही उलट आमच्याकडून त्याला 1-2 वेळी वाकडे शब्द निघून गेले म्हणून जे काय माझ्याकडून येडी वाकडी उत्तरे निघून गेली ती मी तुम्हाला क्षमा मागतो की मला काय करा क्षमा करा. अभंगाच्या प्रार्थना बोलिले गोरे बोलिले Money.
वेडी वाकुडे उत्तरे. जगद्गुरु तुकोबराय भगवान ज्ञानेश्वर महाराजाला विनंती करू लागली की महाराज, माझ्याकडून तुम्ही पाठवलेल्या धारणेकराला काही वेडी वाकडी उत्तर, म्हणजे लेकुरे वेडी वाकडी उत्तरे बोलली. काय माझ्यासारख्या लेकराकडून तुमच्या त्या धारणेकराला वेडी वाकडी अशी उत्तरं बोलल्या गेली, म्हणजे शब्द बोलले गेले. म्हणून आता लेकरू म्हणजे कोण? भगवान ज्ञानोबरायला आई मानतात जगद्गुरु तुकोबराय, आणि स्वतःविषयी लेकृत्वाचं भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रकट करतात. लेकरू म्हणजे कोण? जगद्गुरु तुकोबराय स्वतःला लेकरू म्हणून घेतात. लेकरू म्हणजे कोण? ज्याला आईशिवाय दुसरं काही कळत नाही त्याला लेकरू म्हणतात. जर आई बिगर ते राहत असेल, ते जर कोणत्या खेळण्यामध्ये रमत असेल, ते जर कोणत्या एखाद्या खाण्यापिण्याच्या वस्तूमध्ये रमत असेल, ते जर मोबाईल मध्ये रमत असेल, तर ते लेकरू नाही, ते शहाणं झालं, ते लेकरू नाही. परंतु काही करा, जे आई बिगर राहत नाही त्याला लेकरू म्हणतात. आणि अशी अवस्था जगद्गुरु तुकोबराय स्वतःच्या ठिकाणी घेतात, म्हणतात मी लेकरू आहे, तुम्ही आमची माऊली आहे, आणि आमच्याकडून काही चुकलं असेल तर आम्हाला काय करा, क्षमा करा, कारण तुम्ही कसे आहात अभंगाचं दुसरं चरण. करा क्षमा अपराध, करा क्षमा अपराध, जगद्गुरु तुकोबराय भगवान ज्ञानेश्वर महाराजाकडे क्षमा मागतात. आता क्षमा मागतात म्हणजे तुकोबरायचा अधिकार कमी आहे असं नाही बरं. जगद्गुरु तुकोबराय भगवान ज्ञानोबरायकडे क्षमा मागतात म्हणजे माऊलीपेक्षा अधिकार कमी आहे असं नाही. जो भगवान ज्ञानोबरायचा अधिकार आहे तोच अधिकार जगद्गुरु तुकोबराय. जर ज्ञानेश्वर महाराज कैवल्याचे पुतळे असतील, ब्रह्माचं स्वरूप असेल, तर ब्रह्म तुकासी आले. काय तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, हे जगद्गुरु तुकोबरायचं वर्णन आहे. जर कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ब्रह्मस्वरूप असतील तर तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. जर तुकोबरायची तुलना केली तर तुकोबरायच्या तुलनेला ब्रह्म आलं महाराज. म्हणजे ज्ञानोबरायचा आणि तुकोबरायचा अधिकार सारखा आहे. ज्ञानोबरायांनी जर ज्ञानोबराय भगवान विष्णूचे अवतार असतील तर तुका विष्णू नाही तुझा. तुकोबराय सुद्धा महाविष्णूचेच अवतार आहे. ज्ञानोबरायांनी जर जगाला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला असेल तर पंचवेदाचे प्रणेते जगद्गुरु तुकोबरायांनी या जगाला अभंगाची गाथा दिली. ज्ञानेश्वरी मध्ये जर साक्षात ज्ञानोबराच्या मुखातील भगवान परमात्मा बोलत असेल तर आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, हे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. म्हणजे ज्ञानोबरायकडे जरी जगद्गुरु तुकोबराय क्षमा याचना करीत असतील तरी मात्र दोघांच्या मध्ये अधिकाराचा भेद नाही, दोघे समान अधिकाराचे. ज्ञानोबराय जर भिंत चालवली असेल तर तरी दगडा असहित वया कार्य जैशा गाया, हा अधिकार जगद्गुरु तुकोबरायचा आहे. म्हणून महाराज का क्षमा मागतात की करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुम्ही कसे आहात तर तुम्ही महाराज आहे. महाराज आपण कोणाला महाराज म्हणतो? आपण नुसता वारीला आला, दिंडीला आला, माळ घातली तरी सुद्धा महाराज. आता काही झालेले महाराज आहेत, काही केलेले महाराज आहेत, काही शिकून झालेले आहेत, काही ऐकून झालेले आहेत, असे अनेक महाराजांचे प्रकार आहेत. परंतु आध्यात्मिक दृष्टीने दोन महाराज सांगतो. आध्यात्मिक दृष्टीने दोन महाराज आहेत. एक महाराज आहे पंढरपूरला आणि एक महाराज आहे आळंदीला. आणि म्हणून जास्त महाराज लोक पंढरपूरला आळंदीला जातात बरं का. एक महाराज आहे पंढरपूरला, पंढरपूर पाटणी गा महाराज
महाराज सर्व कोण. भगवान परमात्मा म्हणजे काय पंढरपूरचे महाराज आहे. आणि आळंदीमध्ये महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानोबाला सुद्धा महाराज म्हटले. महाराज धन्य महाराज अलंकापुरवासी आहे का, साष्टांग तयासी नमन माती. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज म्हणले. जे रेणिका माऊली प्रकट केली म्हणजे ज्ञानोबाला महाराज म्हणले. इतर महाराज जे आहेत ती शिकून झालेले असतील, अनेक काही कारणाने झाले असतील, परंतु ज्ञानोबाला हे सिद्ध महाराज आहे. महाराज तुम्ही सिद्ध. कसे सिद्ध महाराज म्हणजे उपदत्ताचे ज्ञानी. बाकीच्या लोकांना ज्ञान प्राप्त करावं लागलं, पण ज्ञानोबा आहे सिद्ध महाराज. खरं तर या आळंदीमध्ये ज्ञानोबा सिद्ध आहे महाराज आणि आपण बाकी सगळे साधक आहोत. काय साधकाचा मायबाप म्हणजे ज्ञानोबा आहे. साधकाचा मायबाप या आळंदी क्षेत्रामध्ये ज्ञानोबा सिद्ध आहे आणि आपण सर्व साधक आहोत. ज्याप्रमाणे लोहचुंबक लोखंडाचे कण आपल्याकडे आकर्षित करताना, त्याप्रमाणे ज्ञानोबरायांनी या कार्तिक वारीला आपापल्या प्रांतातून ही मंडळी गोळा केलेली. इतर आणण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं, येण्यासाठी भाग्य लागतं. काही साधक मंडळी तर वर्षानुवर्ष राहतात, काही वारीला येतात, हे सुद्धा भाग्याची गोष्ट आहे. कारण या अलंकापूर नगरीचा असा महिमा सांगितलेला आहे. तुम्ही जर वारीला आले तर तुम्हाला तुम्ही भगवान परमात्म्याला आवडतात. यात्रे अलंकापुरा येते तेथे आवडती श्री विठ्ठला आहे का नाही. जो करील याची यात्रा तो तारेल सकल गोत्रा, सकळही गोळे पवित्रा याची मी दर्शनी होती. हा अलंकापूर क्षेत्राच्या ठिकाणी आल्याचं माहिती. इथं येऊन जर तुम्ही इंद्रायणीचं स्नान केलं तर इंद्रायणी स्नान करती प्रदक्षिणा ते यातना सगळं त्यांच्या आहे का नाही. इंद्रायणीचं स्नान केलं तर तुमचं दुःख नाहीसं होईल. प्रदक्षिणा केली तरी सुद्धा तुमचं दुःख नाहीसं होईल. इथं आल्याच्या नंतर भगवान ज्ञानोबराच्या मंदिरात जर तुम्ही गेल्याच्या नंतर भगवान ज्ञानोबराच्या मंदिरामध्ये 2 वृक्षाचा महिमा सांगितलेला आहे. पहिला वृक्ष आहे आजान वृक्ष. आजान वृक्षाचा असा महिमा सांगितलेला आहे. या आजान वृक्षाची पाणी जाण भक्षुन करील जो अनुष्ठान त्याशी साध्य होईल ज्ञान येथे संशय नाही असं नाथ महाराज म्हणतात. आजान वृक्षाचे पाने खाऊन जर तुम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण केलं तर तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल असं साक्षात नाथ महाराजांचं वचन. म्हणून पहिला वृक्ष आहे आजान वृक्ष. त्याच्या थोडं पुढे आले की सुवर्ण वृक्ष. काय सुवर्ण पिंपळ लागतो वृक्ष देतो आपण आहे का पिंपळ लागतो. आता सर्व संत महात्म्यांनी त्या पिंपळाचं वर्णन सुवर्ण पिंपळ म्हणून केलेलं आहे. तुकोबाला म्हणतात ना, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बोल रेला बोले, द्वारी सुवर्णाचा अस्वत्थ नित्य पूजिल्या सप्त. आहे का नाही. दारी सुवर्णाचा अश्वत्थ म्हणजे पिंपळ, सुवर्णाचा अस्वस्थ. निळोबा सुद्धा म्हणतात की मंगवास केला अलंकापुरासी पिंपळ द्वारासी कनकाचा म्हणजे सुवर्णाचा. सर्व संत महात्म्याने सांगितलं की तो पिंपळ कशाचा आहे, सोन्याचा. तुम्ही म्हणे आम्ही आतापर्यंत गेलो परंतु आम्हाला दिसला आणि दिसला नाही तेच बरे. नाही इथं इतकी गर्दी झाली असती. आळंदीत कृष्णा महाराज पिंपळाला पान नसतं राहिलं. लोकांनी फांद्या तोडून नेण्यासाठी त्याचे पाठी सोयाबीन खुरपण्याला लावण्यापेक्षा जे फांदे आली की ताणत नाही. परंतु दिसत नाही तेच बरं आहे. साक्षात लक्ष्मी मातेच्या रूपाने तो सुवर्ण पिंपळ या ठिकाणी विराजमान आहे महाराज. आणि म्हणून या अलंकापूर नगरीचा असा महिमा सांगितला जातो. या ठिकाणी इंद्र या भूमिसी याग संपादिले हरलेसी पूर्ववटी जे माया तिचे निदान पार्वती. म्हणजे अनेक प्रकारचा महिमा देव सांगे रुक्मिणीसी. हा एकच योगी देखीला नाही. हे ज्ञान संजीवनी दान त्रैलोक्याची. ज्ञानोबराय म्हणजे ज्ञान त्रैलोक्याची ज्ञान संजीवनी म्हणजे ज्ञान त्रैलोक्याच्या ज्ञानाला जे जिवंत ठेवतं ते ज्ञानोबराची समाधी. विठ्ठल अलंकापूर नगरीमध्ये ज्ञानोबराय सिद्ध महात्मे. या ठिकाणी भोवती वन उल्ल वृक्ष देव येथे होली होती पक्ष. इथले वृक्ष पाषाण हे अवघी देव झाड. या ठिकाणचे वृक्ष झाड हे सर्व देवाच्या रूपाने या ठिकाणी विराजमान आहे. आणि अशा ठिकाणी ज्ञानोबराय सिद्ध आहे. सिद्ध असल्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की महाराज तुम्ही सिद्ध आहात. तुमचा अधिकार मी त्याला विचारला नाही किंवा मला तुमचा अधिकार त्यावेळी लक्षात आला नाही,
की तुम्ही कोण आहात, तुम्ही महाराज सिद्ध आहे नाही विचारिला अधिकार म्या आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. म्हणून तुम्ही जे सांगितलेलं काम होतं साक्षात तुम्ही त्यांचं मागणी पूर्ण करू शकत होते. ज्ञानाचा सागर तुमच्याकडे ज्ञान होतं. साखा माझा ज्ञानेश्वर दयाची द्वारी सोन्याचं पिंपळ धनही देऊ शकत होते, ज्ञानही देऊ शकत होते, परंतु माझ्यासारख्या पामराला मोठेपणा दिला. परंतु जगद्गुरु तुकोबारा म्हणतात की माझा पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारा म्हणतात की तुम्ही दर्रेकरी पाठवला होता, मी इच्छा पूर्ण केली परंतु झाली नाही. उलट माझ्याकडून त्याला काहीतरी येडेवाकडे शब्द बोलले गेले. म्हणून माझ्यासारख्या सेवकाकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा. आणि या सेवकाला किंकर म्हणजे सेवक आणि या किंकरांना तुमच्या पायाजवळती ठेवा असे जगद्गुरु तुकोबारा शेवटच्या चरणामध्ये ज्ञानोबाराला प्रार्थना करतात. तुका म्हणे ज्ञानेश्वरा, तुका म्हणे ज्ञानेश्वरा, तुका म्हणे महाराज तुम्ही सिद्ध. अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबारा भगवान ज्ञानोबाराकडे प्रार्थना करू लागले. म्हणून या अभंगातून एकच घेण्यासारखे की माणसाच्या ठिकाणी नम्रता असली पाहिजे. अधिकार जरी समान झाला तरी जगद्गुरु तुकोबारा स्वतःच्या ठिकाणी नम्रता आणि भगवान ज्ञानोबाराचं श्रेष्ठत्व सांगतात. म्हणून झालेली सेवा भगवान ज्ञानोबाराच्या चरणी समर्पित करतो. जे काय चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष म्हणून मला परत करा, आहे का नाही. जे काय बरोबर आहे ते सद्गुरु स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज शिक्षण संस्था आळंदी देवाची संस्थेचा आहे, संस्थेच्या गुरुवर्यांचा आहे म्हणून तुम्ही ग्रहण करा. या सेवेसाठी उपस्थित असणारे पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देतो. सर्वांची चरणी एकदा नतमस्तक होतो. माझ्यावरती नितांत प्रेम करणारी मंडळी, तुम्ही देखील माझ्यासारखे लेकराचं 2 तास ऐकून घेतलं म्हणून तुम्हाला देखील धन्यवाद देतो. उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आहे, सर्वांचे चरणी एकदा नतमस्तक होतो आणि सेवेला इथं पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय देव, जय देव, जय देव.